students, we are discussing about the responsibilities of entrepreneurs. Already we discussed 4 responsibilities, that is responsibilities towards shareholders, responsibility towards financer, responsibility towards the stakeholders, financer, then responsibility towards employees and responsibility towards customers. Today we will discuss remaining 2 or 3 responsibilities. So, responsibilities towards government. In this lecture we will discuss the responsibilities of entrepreneurs towards government. So the government of every country मेक्स व्हेरियस लॉज फॉर द सोसायटी. तुम्हाला माहिती आहे की सरकार, प्रत्येक देशातलं सरकार जे आहे ते आपल्या जनतेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करत असतं. इट ॲक्ट्स डिफरंट लॉज, इश्यूज सर्क्युलर्स अँड गाईडलाईन्स. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण कसं बिहेव केलं पाहिजे, कसं ॲक्ट केलं पाहिजे, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स घालून देत असतं, वेगवेगळे कायदे करत असतं, वेगवेगळे डिफरंट सर्क्युलर्स काढत असतं, गाईडलाईन्स इश्यू करत असतं. So, an entrepreneur is supposed to function within the framework of law of the land. ज्या भूमीवरती किंवा ज्या लँडवरती एंट्राप्रेनर आपला बिझनेस करतो आहे त्या जमिनीशी रिलेटेड जे काही किंवा ज्या त्या भागाशी रिलेटेड जे काही गव्हर्मेंट असेल त्या गव्हर्मेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणं हे एंट्राप्रेनरचं काय आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही. तिथले काय जे काय तो जर महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राचे जे काही कायदे कानून आहेत ते त्यांनी अप्लाय केले पाहिजेत. बरोबर. सो फॉलोइंग आर सम ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड द गव्हर्मेंट. मग आता गव्हर्मेंटच्या प्रती या एंट्राप्रेनरची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. तर फर्स्ट आहे टू पे टॅक्सेस लाईक इन्कम टॅक्स, व्हॅट, सेल्स टॅक्स अँड अदर ड्युटीज रेग्युलरली टू द गव्हर्मेंट. आता टॅक्स म्हणजे काय, लगेच तुम्ही सांगाल कर म्हणजे काय आहे. इट इज ए कंपल्सरी पेमेंट टू द गव्हर्मेंट. आपल्या उत्पन्नातला काही हिस्सा कंपल्सरी गव्हर्मेंटला द्यायचा म्हणजे काय आहे, टॅक्स आहे. बरोबर आहे की नाही. मग हे जे इन्कम टॅक्स आहेत, सेल्स टॅक्स आहेत, आता सेल्स टॅक्स, व्हॅट वगैरे सगळं गेलं, आता काय आहे, GST आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर. तर हा रेग्युलरली गव्हर्मेंटला पे केला पाहिजे. कारण विथ द हेल्प ऑफ दिस टॅक्सेस government can apply all the developments, government can provide the amenities to the society. ह्याच पैशातून गव्हर्मेंट काय करत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती सोसायटीला पुरवत असतं. म्हणून इट इज द प्राईम ऑर इट इज द मेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एंट्राप्रेनर टू पे टॅक्सेस विदिन टाईम. द नेक्स्ट, टू इन्श्युअर टाईमली कम्प्लायन्स ऑफ लिगल मॅटर्स. जे काही गव्हर्मेंटने तुम्हाला सर्टिफिकेट्स मागितलेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत त्याचं कम्प्लायन्स करणं हे एंट्राप्रेनरचं काम असतं. देन टू कॉन्ट्रीब्यूट टू द सोशल कॉजेस लाईक अर्थक्वेक, फ्लड अँड ड्रॉट. बघा, ह्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहे, नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, फ्लड येतो, ड्रॉट येतो, बरोबर, त्यानंतर अर्थक्वेक येतो, सुनामी येते, अशा वेळी गव्हर्मेंटला हेल्प करणं, गव्हर्मेंटला मदत करणं हे एंट्राप्रेनरचं काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण हे काही सोशल हे आहेत ना कॅलॅमिटी, आणि मग या सोशल आपत्तीच्या वेळी काय केलं पाहिजे, गव्हर्मेंटला मदत केली पाहिजे. देन नेक्स्ट, टू ऑफर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू द यूथ इन द कंट्री. ते करतच असतो. बरोबर आहे की त्याला ऑर्गनायझेशन चालवायची असते, आणि मग ही ऑर्गनायझेशन चालवत असताना काय आहे, तो काय करत असतो की या यूथला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज देत असतो. टू अवॉइड स्मगलिंग ऑफ गुड्स, ब्लॅक मार्केटिंग, टॅक्स अवॉइडन्स. त्यांनी या गोष्टी टाळल्या पाहिजे. स्मगलिंग त्यांनी टाळलं पाहिजे.
ब्लॅक मार्केटिंग म्हणजेच काय आहे की जो काही अवैध साठा करून ठेवतो, म्हणजे गुड्स अवेलेबल असताना पण ते द्यायचे नाहीत, त्याची जास्त पैशाने विक्री करायची, जास्त किमतीने विक्री करायची, हे सगळं त्यांनी टाळलं पाहिजे. टॅक्स अव्हॉइडन्स, टॅक्स न भरणे म्हणजेच काय, टॅक्स अव्हॉइड करणे, बरोबर, म्हणजे काय आहे टॅक्स अव्हॉइडन्स. तर ह्या गोष्टी त्यांनी काय केल्या पाहिजे, अव्हॉइड केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे. लक्षात आलं. गव्हर्नमेंटच्या प्रती कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तर पहिल्यांदा टॅक्स पे करणं, वेगवेगळे लिगल कंप्लायन्स करणं, डॉक्युमेंट्स भरणं, सोशल कॉजेसच्या वेळेस किंवा नॅचरल कॅलॅमिटीच्या वेळेस सोसायटीला मदत करणं, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणं, स्मगलिंग न करणं, टॅक्स अव्हॉइडन्स टाळणं, ब्लॅक मार्केटिंग अव्हॉइड करणं, ह्या सगळ्या गोष्टी एंट्राप्रेनरनी गव्हर्नमेंटसाठी केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सप्लायर्स ऑब्लिक क्रेडिटर्स. सप्लायर मीन्स द ऑर्गनायझेशन और द पर्सन हू सप्लाईज रॉ मटेरियल टू द एंट्राप्रेनर. बरोबर की नाही. सप्लायर म्हणजे काय की जो रॉ मटेरियल खरेदी करतो, रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतो तो, बरोबर, त्याला क्रेडिटर्स असं पण म्हटलं जातं. तर ह्याच्यासाठी कोणती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. द सप्लायर ऑर क्रेडिटर मीन्स द पार्टीज दॅट सप्लाय गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर रॉ मटेरियल टू द ऑर्गनायझेशन. द सप्लायर प्रोव्हाइड रिसोर्सेस टू द बिझनेस एंटरप्राइजेस. बरं, त्यांनी जर रॉ मटेरियल किंवा त्यांनी जे काही आपल्याला इसेन्शियल असणारी सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली तर बिझनेस चालू शकणार नाही. देअर फोर द एंट्राप्रेनर्स हॅव ऑब्लिगेशन्स टुवर्ड द सप्लायर्स. आणि तो काय आहे की आपल्या बिझनेसचा बॅकबोन आहे, मेन पार्ट आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काय आहे की काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आता काय आहे, टू मेक टाईमली पेमेंट ऑफ ड्यूज टू द क्रेडिटर्स. आता पुष्कळ वेळा तुम्ही म्हटलं बिझनेस म्हटलं की काय असतं की आपण जसं उधारीवर सेल करतो तसं आपण उधारीवरती रॉ मटेरियल पण घेत असतो, आणि मग आपण जे काही टाईम त्याला दिलेला आहे, 1 महिना, 2 महिने, 15 दिवस, 8 दिवस, तर त्या वेळेच्या आत त्याचे देणं, त्याचं डेप्ट आपण क्लिअर केलं पाहिजे, आपण म्हणजे एंट्राप्रेनरने. देन टू प्लेस ऑर्डर्स फ्रॉम टाईम टू टाईम फॉर द मटेरियल. वेळच्या वेळी व्यवस्थित त्याला आपण आपल्या मटेरियलच्या ऑर्डर्स दिल्या पाहिजेत. टू मेंटेन रिलेशन विथ द सप्लायर. बरोबर, चांगले रिलेशन जर मेंटेन केले तर तुम्हाला काय करणार आहे, चांगली सर्व्हिस देणार आहे, चांगलं रॉ मटेरियल देणार आहे, इन टाईम देणार आहे, तुम्हाला क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे. पण यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला रिलेशन त्याच्याशी मेंटेन करावे लागतात. देन टू कोऑपरेट देम इन केस ऑफ देअर नीड्स. रिलेशन मेंटेन करणं म्हणजे काय आहे की जेव्हा त्यांना गरज असेल, जेव्हा त्यांची काही त्यांना प्रॉब्लेम असेल, तेव्हा तुम्ही पण त्यांना काय केली पाहिजे, हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांच्या अडीअडचणीला तुम्ही धावून गेलं पाहिजे. म्हणजे काय होतात, आपोआप रिलेशन मेंटेन होतात. आणि काय होतं, रिलेशन मेंटेन झाले की तो पण तुम्हाला काय करतो, हेल्प करतो. टू अवॉइड बॅड डेट्स ऑफ द क्रेडिटर्स. आता बॅड डेट्स म्हणजे काय की बुडीत रकमा, बरोबर आहे, त्याला आपण देणं लागतो, ते बुडवायचं नाही, त्याचं बॅड डेट्स होऊ द्यायचं नाही, त्याला वेळच्या वेळी पेमेंट करायचं. म्हणजेच काय आहे, टू अवॉइड बॅड डेट्स. हे काय झालं, रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सप्लायर्स ऑर क्रेडिटर्स. आता लास्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स सोसायटी. सोसायटीसाठी काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. सोसायटीमध्येच त्याचा बिझनेस चाललेला असतो, समाजामध्येच तो सोसायटीसाठीच आपला बिझनेस करत असतो. मग फर्स्ट काय आहे, टू एन्श्युअर कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू द सोसायटी. जे काही गुड्स तो प्रोव्हाइड करत असतो त्याचा कंटिन्युअस सप्लाय असला पाहिजे. महिनाभर केलं काम, 2 महिने बंद ठेवलं असं चालणार नाही, किंवा असं चालू द्यायचं नाही. देन टू एन्श्युअर दॅट द प्रायसेस ऑफ द गुड्स आर रिझनेबल. जे काही गुड्स तो सेल करतो आहे किंवा सर्व्हिस देतो आहे तो काय आहे, रिझनेबल असला पाहिजे. म्हणजे बाकीच्यांचे जे काही रेट आहेत त्या रेटप्रमाणेच त्याने आपले गुड्स किंवा सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत. त्याला रिझनेबल, वाजवी दरामध्ये आपले गुड्स त्याने विकले पाहिजेत. टू प्रोव्हाइड सुपेरियर क्वालिटी ऑफ गुड्स. चांगल्या क्वालिटीचा गुड्स और सर्व्हिस जी काय असेल ती त्याने प्रोव्हाइड केली पाहिजे. डू नॉट क्रिएट शॉर्टेज ऑफ गुड्स, ब्लॅक मार्केटिंग, स्मगलिंग. ब्लॅक मार्केटिंग करू नका, स्मगलिंग करू नका. डू नॉट क्रिएट पोल्युशन. हे फार सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला कुरकुम माहिती असेल, दौंडच्या अलीकडे आहे, तिथे काय आहे, सगळा केमिकल झोन आहे, बरोबर. केमिकल इंडस्ट्रीज खूप आहेत, आणि तुम्ही तिथे आपण एंट्री केली की खूप सारा केमिकलचा वास आपल्याला येतो. आणि तिथल्या ज्या इंडस्ट्री आहेत, ह्या केमिकल इंडस्ट्री, ह्या त्यांचं वेस्ट वॉटर पण तिथेच सोडतात,
गावामध्ये. आणि त्यामुळं जमिनीची पण काय झालेली आहे की जमिनीची प्रत पण खालावलेली आहे, पाणी पण सगळं तिथलं प्रदूषित झालेलं आहे, हवा तर ऑलरेडी काय आहे प्रदूषित आहे. मग असं न करता काय करायचं आहे की त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. म्हणजे पोल्युशन करू नका. मग पोल्युशन जर होत असेल तर त्याच्यावरती रेमेडियल मेजर्स घ्या, झाडं लावा, झाडांची निगा राखा. तुमच्या ज्या स्मोकच्या ज्या चिमण्या असतात ह्या खूप उंचावरती घ्या. म्हणजे काय होईल की खूप उंचावरती जर धूर गेला तर तुमचं पोल्युशन थोडंसं कमी होईल. आणखी बरेच काही रेमेडियल मेजर्स असतात, हे तुम्ही करा टू हेल्प इन द डेव्हलपमेंट ऑफ द लोकॅलिटी. मग तुमची जर एंटरप्राईज खूप मोठी असेल तर तुम्ही काय करू शकता, सोसायटीसाठी खूप काही स्कूल काढू शकता. करतात खूप साऱ्या कंपन्या, युनिफॉर्म देतात स्टुडंट्सना, सायकली वाटतात, पुस्तकं देतात, वेगवेगळे प्रोग्राम साजरे करतात, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स घेतात आणि समाजामध्ये आपलं एक गुडविल तयार करण्याचा प्रयत्न करतात. टू अवॉइड वेस्ट ऑफ रिसोर्सेस. आणि हे जे आपले मेन रिसोर्सेस असतात, कोणते मॅन, मशीन, मेथड, मनी, हे सगळ्या रिसोर्स वाया जाऊ देऊ नका. त्याचा योग्य प्रकारे वापर करा. टू सेव्ह अँड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की समाज जिथे राहतो, आपण जिथे राहत असतो, समाज म्हणजे आपणच सगळे, तर ते जे एन्व्हायरमेंट आहे ते काय करा, वाचवा आणि त्याचं संरक्षण करा. ही कोणाची जबाबदारी आहे, एंटरप्रेनरची आहे. बरोबर. आता आपण काय काय डिस्कस केलं, रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स फायनान्सर, रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स एम्प्लॉईज, रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स शेअरहोल्डर्स, रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स कस्टमर्स, responsibilities towards government, and responsibilities towards suppliers or creditors, and responsibilities towards society. So all are these are stakeholders. काय ह्या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं, स्टेक होल्डर्स ऑफ द ऑर्गनायझेशन किंवा. आणि म्हणून त्यांच्याप्रती असणारी जी काय आहे ही सगळी आपण आता डिस्कस केलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चरला चॅलेंजेस आपण डिस्कस केले की मग हा फर्स्ट युनिट आपलं मला असं वाटतं की संपते का. एक मिनिट मी पाहते. संपत असेल तर मग चॅलेंजेस पण थोडेसे मोठे आहेत. आणि मग फर्स्ट चॅलेंजेस झाले की मग आपला फर्स्ट चॅप्टर संपणार आहे आणि मग आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. ओके. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा ऐका. काही अडचणी आल्या तर मला विचारा. ओके. बाय बाय.